मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्टाचे मनपावर ताशेरे आहेत। कारवाईच्या दाव्यावर उच्च न्यायालय असमाधानी आहे। मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम दर्जाची नको असं कोर्टाचं म्हणणं आहे। हवेच्या गुणवत्तेसंदर्भात कोर्टाकडून असमाधान व्यक्त होत आहे। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पुन्हा एकदा मुंबईला प्रदूषणाचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। कालपर्यंत कमी असलेला AQI आज पुन्हा 200च्या वर गेलेला आहे। 200च्या वर जेव्हा AQI जातो त्यावेळेला अत्यंत वाईट हवा म्हणून मानला जातो। आपण जर बघितलं तर कालच न्यायालयाने एक या संदर्भात याचिका दाखल केलेली होती न्यायालयाने आणि या संदर्भात काल सुनावणी देखील न्यायालयाने पार पाडली। यावेळेला महापालिकेला अहवाल सादर करण्यासाठी सांगितलेलं होतं आणि महापालिकेने अहवाल सादर देखील केलेला आहे। मात्र नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाईचा अहवाल पालिकेने सादर केल्यानंतर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबाबत महापालिकेच्या वकिलांना विचारणा केली। आज देखील आपण बघतोय की सकाळपासून वातावरण संपूर्ण धुरकट झालेलं पाहायला मिळतंय। जो दृश्यमानता आहे ती देखील घटलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता मुंबईच्या प्रदूषणासंदर्भात नेमके काय ठोस निर्णय महापालिका घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। लवकरच महापालिकेचं सभागृह देखील सुरू होणार आहे। त्यामुळे या विषयावर देखील महापालिकेच्या सभागृहात गदारोळ उठणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।